तर आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न येतं ते एका पेशीला आत जाणं गरजेचं असतं आणि पॅनक्रियाज हे त्या पॅनक्रियाजमधलं जे इन्सुलिन आहे, सिक्रिशन्स जी आहेत, ही ती की असते. दरवाजाची की कशी आपण म्हणतो, तर त्या पेशींचा दरवाजा उघडणारं कोण आहे? तर इन्सुलिन आहे. हो. तरच ते आत जातात. तरच ते जे काही ग्लुकोज आहे ते पेशीमध्ये जातं आणि त्याचं एनर्जी ती युटिलाइज आपल्या शरीरात होत असते. पण जेव्हा हे होत नाही, इन्सुलिन योग्य प्रमाणे काम करत नसतं आपल्या शरीरामध्ये, तेव्हा आपल्याला डायबिटीज होण्याचे चान्सेस हे वाढायला लागतात. आणि म्हणून आपण पहिलं इन्सुलिन रेझिस्टन्स जर आपल्या शरीरात आहे, तर पहिले काय करणं गरजेचं आहे? तर वेळेवर जेवणाच्या वेळा पाळणं. म्हणजे जेव्हा तुम्ही आज 1 वाजता सेवन केलेलं आहे जेवणाचं, तर उद्या पण तुम्हाला 1 वाजताच त्याचं सेवन करणं गरजेचं आहे. कारण काय आहे, इन्सुलिन सिक्रिशन अर्धा तास आधी आपल्या शरीरात व्हायला लागलेलं असतं आणि त्याची पीक होतो आणि जेव्हा तुम्ही 1 वाजता परत अन्न देतच नाही, काहीच खायला देत नाही, मग परत ते डाऊनला यायला लागतं. सो ही फ्रिक्वेन्सी ह्या स्पाइक्स ज्या आहेत इन्सुलिनच्या, त्या आपल्याला नीट मेंटेन करता आल्या पाहिजेत. मग त्यासाठी आपण पहिले वेळेवर सेवन तर करणं गरजेचं आहे. जर आज मी 1 वाजता जेवते, उद्या मी 2 वाजता, परवा मी 3 वाजता जेवते, तर माझ्या शरीराला कळणारच नाही की नक्की हिच्या शरीरात अन्न कधी येणार आहे. सो त्यासाठी वेळा पाळणं हे खूप महत्त्वाचं असतं.